तिथे उभे होतो त्यावेळेला तिथे उभे असताना ते माननीय महोदयांना आम्ही विचारलं की आम्हाला कोर्टरूम मध्ये का जाऊ देत नाही आपण, तर महोदय म्हणले जज साहेबांची ऑर्डर आहे. मी मान्य केली माननीय न्यायाधीश महोदयांची ऑर्डर आहे, आपण नाही जायचं. आम्ही बाहेर उभे राहिलो, आम्ही काही बोललो नाही, काही वाच्यता केली नाही. काहीतरी ते बडबडत होते आणि त्याने तो व्हिडिओ चालू केला, म्हणे 353 दाखल करेल, गर्दी करतात वकिलावर गुन्हे दाखल करू म्हणून. तर नंतर आम्ही जेव्हा काही तिकडे मग आम्ही त्यांना जर समजवलं, त्याच्यानंतर ते अचानकपणे असे बरळले, म्हणजे की मला पुढच्या 5 मिनिटात पूर्ण प्रिमाइसेस खाली करून पाहिजे. 5 मिनिटात प्रिमाइसेस पूर्ण प्रिमाइसेस खाली करून पाहिजे, मला आरोपी नाही. काय संबंध सेलिब्रिटी ट्रीटमेंट द्यायची कोणाला, काय संबंध, कोण लावून गेला? म्हणजे आम्ही कोर्टाचे ऑफिसर असून आम्हाला अगदी अपमानास्पद वागणूक या पोलिसांनी दिली. वहाँ पे जब भी खड़े थे तभी पुलिस ऑफिसर आए और बोले कि मुझे पूरा प्रीमाइसेस, मुझे 5 मिनटात हा पूर्ण प्रीमाइसेस मला खाली कर, 5 मिनट के अंदर पूरा प्रीमाइसेस मुझे खाली चाहिए. क्या संबंध है? आरोपी को साइड से लेके जाओ, आपके पास मैन पावर है. हियर मोर देन 50 पुलिस ऑफिसर्स, हियर मोर देन 50 ऑफिसर्स इन डीसीपी डिवीजन में जितने सब, तो क्यों जरूरत इतने वीआईपी ट्रीटमेंट की? क्या जरूरत है? हम क्या उसको मारने वाले? हमारा अधिकार नहीं, वो माननीय न्यायालय का अधिकार है न्याय करना. हम तो उसको मारने वाले थे क्या? नहीं ना. तो उसको क्यों इतनी सिक्योरिटी चाहिए? हमें हमारा काम करने दीजिए, हमारा काम रोकिए मत. वो कह रहे हैं कि आप 5 मिनट के अंदर मुझे ये सब खाली करके चाहिए. वो क्या सेलिब्रिटी है क्या? सेलिब्रिटी ट्रीटमेंट दे रहे आप उसको? सेलिब्रिटी ट्रीटमेंट किसी को भी नहीं देनी चाहिए, ऐसी एक गलत बात है. और सेलिब्रिटी ट्रीटमेंट ही पुलिस दे रही है. वकील लोगों को धमकाया गया है कि आपके ऊपर 353 दाखिल करेंगे. ये पैटर्न बन गया है, ये पैटर्न ही बन गया है. वकीलों को धमकाओ, डॉक्टरों को धमकाओ, मारो, हॉस्पिटल में एडमिट हो जाओ. जस्ट पैटर्न. हमको एक्यू से कुछ लेना देना नहीं, लेकिन पुलिस का जो बिहेवियर है वकील लोगों के साथ वो अच्छा नहीं है कि उन्होंने हमारा इंसल्ट किया. हमारे कोर्ट में आके उन्होंने हमको बोला है कि आप ये प्रीमाइसेस 2 मिनट में खाली करो. इसका क्या मतलब वो है कि हम क्या उसी के लिए आए क्या? एडवोकेट हो, हाँ. इसके बारे में क्या आगे की कार्रवाई करोगे? हमने माननीय न्यायाधीश महोदय के पास, मैं एडवोकेट अभिनय रविंद्र अड़सूल न्यायाधीश महोदय के पास गया, मैंने सब ये चीजें मेंशन की. तो न्यायाधीश महोदय ने जो संबंधित अधिकारी को बुलाया, उसको समझ दिया कि इट इज नॉट अ वे ऑफ टॉकिंग. अभिनय रवींद्र अडसूळ, आई एम ॲडव्होकेट अभिनय रवींद्र अडसूळ. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रद्धा शिवमते जोशी, कल्याण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि हे सगळे माझे लर्नड काउन्सिल्स, माझे कलिग्स. मी ॲडव्होकेट अभिनय रवींद्र अडसूळ. आज कल्याण कोर्टामध्ये एक प्रकार घडला जो आम्हाला सगळ्या जनतेला दाखवून द्यायचा आहे. ओके, अँड वी आर अगेन्स्ट इट. आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमाइसेस मध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबीज ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोन मध्ये ते बोलले, याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. ओव्हर टू माय काय पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टरूम मध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले, वकिलांशी आम्हाला धमकावलं कॅमेरा ऑन करून. त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, 353 वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशन मध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात, आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेअरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्स वरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेस मध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे.